शिक्षक भरती 2017तील अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेल्या उमेदवारांची यादी लागलेली आहे. शिक्षक भरती 2017मधील पहिला राऊंड हा 2019 मध्ये झालेला होता आणि 19च्या भरतीमधील त्यावेळी जे अपात्र, गैरहजर आणि रुजू न झालेले उमेदवार होते तर त्यांच्यासाठी हा सेकंड राऊंड मित्रांनो, त्यासाठी यादी लागलेली आहे. दिनांक 29/11/2023 रोजी म्हणजे कालच यादी लागलेली आहे आणि ज्या उमेदवारांचं यामध्ये सिलेक्शन झालं आहे त्यांचं हार्दिक अभिनंदन. आता मित्रांनो, यापुढची प्रोसेस काय किंवा या सूचना कशा संदर्भात आलेल्या आहे, यानंतर राऊंड होणार आहे का, या प्रत्येक सूचनेचा आपण सविस्तरपणे अभ्यास करणार आहोत. या सूचनेचा सविस्तरपणे मी विश्लेषण करणार आहे, त्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. म्हणजे खूप जणांना खूप प्रश्न पडत आहेत, त्याचमुळे मग मी विचार केला की सूचना तर सर्वांनी वाचलेल्याच आहेत, परंतु आता पुढे काय, आता 2017चं पुढे काय. बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की 2017ची फायनल यादी आहे, तर आपण सूचनांमध्ये बघू की ही फायनल यादी आहे का, की यानंतर अजून काही आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किंवा पुढच्या गोष्टी कशा, तर या संदर्भामध्ये देखील मी याच व्हिडिओमध्ये बोलणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. उमेदवारांसाठी सूचना आहेत. सन 2019 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर व रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी उमेदवारांच्या निवडीच्या शिफारसीबाबत. चला बघा, पहिला मुद्दा आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2017 नुसार पवित्र पोर्टल मार्फत यापूर्वी स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांकरिता मुलाखतीशिवाय आणि मुलाखतीसह पदभरतीचा पर्याय निवडलेल्या खाजगी शैक्षणिक संस्थांतील मुलाखतीसह पदभरतीसाठीची कार्यवाही करण्यात आलेली आहे. बघा मित्रांनो, सन 2019 मधील शिक्षक पदभरतीच्या वेळी अपात्र, गैरहजर, रुजू न होणे इत्यादी कारणांमुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी पात्र उमेदवारांकडून प्राधान्यक्रम घेण्यात आलेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थांतील व मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांतील रिक्त जागांसाठी मुलाखतीशिवाय पदभरती या प्रकारांतर्गत गुणवत्तेनुसार निवडीसाठी शिफारस करण्यात येत आहे. म्हणजे जे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा आहेत त्याचबरोबर ज्या खाजगी काही शाळा होत्या की ज्यांनी मुलाखतीशिवाय पर्याय म्हणजे निवडलेला होता, की ज्या ठिकाणी मुलाखती होणार नव्हत्या, जसं की रयत शिक्षण संस्था, तर या सर्वांच्या याद्या लावलेल्या आहे. म्हणजे विद्यार्थ्यांची शिफारस झालेली आहे, त्या ठिकाणी रिकमेंडेशन झालेलं आहे. आता यानंतर पुढचा राऊंड राहील की तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचा राऊंड राहील. म्हणजे सध्या तुमचं शिफारस करण्यात आलेली आहे, म्हणजे सिलेक्शन नाही, शिफारस. सिलेक्शन केव्हा होईल? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन नंतर. चला पुढे काय आहे, पुणे महानगरपालिका माध्यमिक विभाग 2 पदे व बृहन्मुंबई महानगरपालिका प्राथमिक विभाग 6 पदे. इयत्ता 6वी ते 8वी गटातील इंग्रजी माध्यमाची, इंग्रजी भाषा विषयाची यासाठी संबंधित व्यवस्थापनाने कळविल्यानुसार पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही. म्हणजे इथे शिफारस करण्यात आलेली नाही असं सांगितलंय त्यांनी. कुठे कुठे? पुणे महानगरपालिका माध्यमिक विभाग जे काही 2 पदं आहेत ते, आणि बृहन्मुंबई प्राथमिक विभागातील 6 पदे. ते कुठले? 6वी ते 8वी गटातील इंग्रजी माध्यमाची, इंग्रजी भाषा विषयाची. म्हणजे कदाचित त्यांच्याकडे उमेदवार असावेत, तर त्यांनी ही जाहिरात दिलेली होती, परंतु या संदर्भात व्यवस्थापनाने कळवल्यामुळे या पदभरतीसाठी शिफारस करण्यात आलेली नाही. त्या जागा अजून तशाच आहेत असं त्यांचं म्हणणं आहे. मग ते का तशा आहेत ते बघणं म्हणजे बघावं लागेल. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे शासन पत्र दिनांक 12/6/2023 नुसार माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदांसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्याने पदभरतीसाठी शिफारस झालेली नाही. म्हणजे कोणती न झालेली, तिथे 2 त्यांनी स्वतः त्यांनी कळवलं होतं की आम्हाला नको आहे सध्या. आणि इथे देखील म्हणजे माजी सैनिकांच्या जागा कन्वर्ट केलेल्या नाहीत. इथे क्लिअर होतो आहे चौथा मुद्दा, माजी सैनिकांच्या जागा बाकी आहेत. आता बघूया की ते माजी सैनिकांच्या जागेवर काय करणार आहे. आपल्याला तर माहिती होतं काय करणार आहे. बघा, उमेदवारांनी लॉग इन केल्यानंतर ॲप्लिकंट रिकमेंडेड स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर व्ह्यू रिकमेंडेड इन्स्टिट्यूट लिस्ट यामध्ये आपल्या निवडीसाठी शिफारस झाली असल्यास सदर व्यवस्थापनाचे नाव आणि शिफारस झालेले पद व्ह्यू प्रेफरन्स वाईज स्टेटस यावर क्लिक केल्यानंतर आपण लॉक केलेले प्राधान्यक्रम व त्यासाठी झालेला शिफारस झालेला प्राधान्यक्रम दिसेल. त्यानुसार आपण शिफारस झालेल्या व्यवस्थापनाकडे पुढील कार्यवाहीसाठी संपर्क साधावा. म्हणजे आता तिथे त्यांनी दिलेलं डिरेक्टली येतं मित्रांनो. तुम्ही बघितलं असेल, मी टाकलं होतं आपल्या याला की जिथं कालपर्यंत सगळ्यांनी बघूनच घेतलेलं आहे.
ज्यांना काही आज अडचणी आल्या असतील तर त्यांनी आज जाऊन बघून घ्या. यादी लागलेली आहे, यादीमध्ये नाव बघा, स्वतःचं लॉग इन करून वगैरे तुम्हाला जिथं तुमचं रिकमेंडेशन झालेलं आहे त्या संस्थेचं नाव कोणत्या वर्गासाठी झालं आहे त्याचं नाव तिथे 1 ते 5, 6 ते 8, 9, 11, 9 ते 12 वगैरे ते दिसतं. त्यानंतर तुमचं जे काही आहे नाव, त्यानंतर तुम्ही तो प्रेफरन्स ज्या नंबरला टाकला होता तो नंबर आणि पुढे रिकमेंडेड वगैरे असं येतं. त्यानंतर पुढे बघूया, उमेदवाराच्या निवडीसाठी रिक्त पदांच्या जाहिरातीतील त्या प्रवर्गाचे, खुल्या प्रवर्गाचे समांतर आरक्षण गुण व जाहिरातीच्या संबंधित गटाचे विषयांचे गुण कट ऑफ गुणापेक्षा अधिक गुण असणे आवश्यक आहे. आता हे सगळ्यांना माहिती आहे, कट ऑफपेक्षा म्हणजे जो काही ज्या कास्टचा जो कट ऑफ आहे त्या कट ऑफपेक्षा जास्त जर गुण असतील तर तुमचं सिलेक्शन झालेलं आहे. त्यानंतर बघा, मूळ रिक्त पदांच्या यादीतील उमेदवारांच्या शिफारस यादीनंतर, आता या यादीनंतर शिल्लक राहिलेल्या माजी सैनिक या समांतर आरक्षणातील रिक्त राहिलेल्या पदांपैकी, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे बघा मित्रांनो, रिक्त राहिलेल्या पदांपैकी 10% पदे माजी सैनिक या समांतर आरक्षणात ठेवून उर्वरित पदे त्या प्रवर्गाच्या प्युअर म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त मध्ये वर्ग करून पात्र उमेदवारांच्या निवडीसाठी शिफारस करण्याची कार्यवाही करण्यात येईल. आता इथे खूप त्यांनी एकदम व्यवस्थित सांगितलेलं आहे. तुम्हाला आता कळलेलं असेल की सुरुवातीला पहिल्या राऊंडमध्ये जे काही जागा दिलेल्या होत्या त्या माजी सैनिकांना ज्या जागा दिलेल्या होत्या त्यामध्ये जे माजी सैनिक उमेदवार आता मिळालेले असतील तर त्यांना सिलेक्शन दिलं जाईल. परंतु जर माजी सैनिक उमेदवार आताही मिळाले नसतील किंवा ज्या उर्वरित राहिलेल्या माजी सैनिकांच्या जागा ज्या आहेत त्या जागांपैकी 10% जागा रिक्त ठेवल्या जातील आणि उर्वरित ज्या जागा आहेत त्या कास्टच्या प्युअरमध्ये म्हणजे समांतर आरक्षणाव्यतिरिक्त प्युअरमध्ये त्या जागा कन्वर्ट करून उर्वरित जागांमधून तुमचं मेरिटनुसार मग जे काही आहे ते सिलेक्शन केलं जाईल. आणि त्याची कार्यवाही पुढची म्हणजे डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे की पात्र उमेदवारांची निवडीसाठी शिफारस म्हणजे डायरेक्ट तुम्हाला रिकमेंडेड नॉट रिकमेंडेड इथे येऊन जाईल. आता बघा, निवडीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांच्या आवश्यक कागदपत्रांची पडताळणी संबंधित व्यवस्थापनाची निवड समिती करेल याची नोंद त्यांनी घ्यावा. म्हणजे आता कसं आहे माहिती आहे का, ज्या ठिकाणी तुमची निवड झाली आहे तिथं तुम्हाला जायचं. आता पोर्टलशी संबंध नाही. म्हणजे आता समजा पुणे महानगरपालिका तर तिथे तुमची कागदपत्र पडताळणी होईल. झेडपी आहे, औरंगाबाद झेडपी, तर तिथे तुमची कागदपत्र पडताळणी होईल. आता बघा, मूळ उमेदवारांना काही अडचण आल्यास edupavitra@gmail.com या email ID वर तुम्हाला संपर्क साधायचा आहे. म्हणजे या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारची अडचण आली तर या ठिकाणी जाऊन तुम्हाला संपर्क साधायचा आहे. तर इथे सूचना संपलेल्या आहेत. अशा प्रकारच्या सूचना आहेत. सूचनांमध्ये एकच मला म्हणजे सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या आहे, पण पुढच्या राऊंडची वाट बघणाऱ्यांसाठी हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे की आता पुढचा जो राऊंड आहे, पुढचा जो काही होणारा राऊंड आहे तो यानुसार होणार आहे. तर ही एक गोष्ट महत्त्वाची आहे. तर बघूया आता कशा गोष्टी घडतात जेणेकरून ही यादी लवकर म्हणजे यादी लागणार आहे तर तुम्हाला प्रेफरन्स वगैरे येणार नाही. तर डायरेक्ट प्युअरमध्ये तुमच्या कन्वर्ट करून त्यानुसार तुमचं सिलेक्शन प्रोसेस होणार आहे. तर बऱ्याच जणांचे बरेचसे प्रश्न होते म्हणून मी विचार केला की आपण या प्रोसेसबद्दल जे आहे दिलेल्या त्याबद्दल आपण पुन्हा ह्या ज्या सूचना आहेत त्या सविस्तर विश्लेषणात्मक पद्धतीने मांडूया जेणेकरून विद्यार्थ्यांच्या समस्या दूर होतील. त्याचबरोबर हे करण्याचा उद्देश असा आहे की जेणेकरून विद्यार्थ्यांना काही अडचणी आल्या तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कळवा म्हणजे जेणेकरून मी त्यांना तिथल्या तिथे रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. बघा मित्रांनो, आता पुढचा राऊंड होणं महत्त्वाचं आहे. ज्यांचं शिफारस झाली आहे, मी सुरुवातीला म्हटलं खूप अभिनंदन त्यांना. आता पुढे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा मित्रांनो. डॉक्युमेंट जे काही तुमचे 2017 पूर्वीचे असतील ते असले तरी काहीच हरकत नाही, कारण की त्यांनी आपल्या डॉक्युमेंटची डेट दिली होती की या डेटच्या पूर्वीचे डॉक्युमेंट्स पाहिजे. त्यानंतरचे म्हणजे जर असतील, सध्या तुम्ही दोन्ही टाईपचे डॉक्युमेंट्स ठेवा, तिथं तुम्हाला कळूनच जाईल. डॉक्युमेंटची लिस्ट जी मागची डॉक्युमेंटची लिस्ट होती मी पुन्हा आपल्या चॅनलवर टाकून देईल की कुठले लागतात. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या व्यवस्थापनाकडून म्हणजे जे काही तुमचं जिथं सिलेक्शन झालं आहे तिथून तुम्हाला कळेलच तुम्हाला कुठले डॉक्युमेंट्स पाहिजे. डॉक्युमेंट्स व्यवस्थित ठेवा. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाद होईल असं काही करू नका. डॉक्युमेंट्स तुमचे व्यवस्थित असू द्या. त्याच्यानंतर मला तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगायची. आता डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन वगैरे तुमचं झालं, एकदम ओके झालं तर तुमचं मग फायनल असल्यासारखं आहे. तुमचं हवं तिथं तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. आता राहिले उर्वरित उमेदवार. माजी सैनिकांची यादी लवकरात लवकर लागण्यासाठी प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या ज्या जागा आहेत त्या कन्वर्ट होऊन तुमचं सिलेक्शन होईल. तर याच महत्त्वाच्या गोष्टी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायच्या होत्या. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल.
आता ज्या गोष्टी तुम्हाला कळाल्या नसतील अशा तुमचे कोणी मित्रमैत्रिणी असतील तर त्यांच्यापर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. पुढच्या प्रोसेससाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि त्याच्या बाजूचा बेल आयकॉन देखील नक्की प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझ्या येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन वेळेत मिळत जाते. चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत चॅनलसोबत राहा. धन्यवाद.